नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कॉमर्सवाला मास्तर आणि या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चर सिरीज मार्फत आपण अभ्यासत आहोत तुमचा 12वी कॉमर्स मधील बुक कीपिंग आणि अकाउंटन्सी हा विषय, ज्याच्यामध्ये आतापर्यंत आपण टोटल 4 टॉपिक अभ्यासलेले आहेत. हे चारही टॉपिक अगदी लाईन टू लाईन थेरी अभ्यासून सॉल्व अनसॉल्व प्रॉब्लेम सगळे अभ्यासलेले. या टॉपिकचे व्हिडिओ जर तुम्ही बघितलेले नसतील तर त्या व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवतो, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता. आत्ता सध्या अभ्यासतोय आपण टॉपिक नंबर 5 डेथ ऑफ पार्टनर, ज्याच्यामध्ये आत्तापर्यंत आपण सॉल्व एक्झाम्पल 3 अभ्यासलेले आहेत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण सॉल्व एक्झाम्पल नंबर 4 म्हणजेच प्रॅक्टिकल एक्झाम्पल नंबर 4 अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला हे एक्झाम्पल चांगलं समजेल. जर लास्ट व्हिडिओ बघितले नसतील तर ते देखील बघून घ्या. ते बघितल्यानंतर हा व्हिडिओ अतिशय चांगल्या पद्धतीने समजू शकतो. आता जे विद्यार्थी पहिल्यांदाच या व्हिडिओमध्ये आलेले आहेत, पहिल्यांदाच चॅनलवर आलेले आहेत, त्यांना एक विनंती आहे की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की या ठिकाणी तुम्हाला तुमचा अकाउंट हा विषय अतिशय सोप्या भाषेमध्ये इन डिटेलमध्ये शिकायला भेटणार आहे. त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या वर्गमित्रांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा आणि तुमचे व्हॅल्युएबल कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. तर आता कोणताही वेळ वाया न घालवता आपण आपल्या एक्झाम्पलला सुरुवात करूया. चला तर मग पहा विद्यार्थी मित्रांनो, आपली मेथड बऱ्यापैकी आता सर्व विद्यार्थ्यांना माहीत झाली की पहिल्यांदा आपण एक्झाम्पल रीड करतो, काय सांगितले ते समजून घेतो आणि त्याच्यानंतर सॉल्व करायला सुरुवात करतो. तर रीड करण्यापूर्वी मी थोडंसं झूम करतो, जेणेकरून तुम्हाला हे व्यवस्थित विजिबल असेल. आय होप क्लिअर आहे. चला सुरू करूया. बघा काय सांगितले. फर्स्ट, रोहित, सचिन अँड विराट तिघजण पार्टनर आहेत. वी आर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो 7:5:4 रिस्पेक्टिव्हली. देअर बॅलन्स शीट एज ऑन 31 मार्च 2017 वॉज ॲज फॉलोज. त्यांची बॅलन्स शीट आपल्याला 31 मार्च 2017 दिलेली. बघा आता त्यांचा जो रेशो आहे, ओल्ड रेशो आहे, तो आहे 7:5:4. मग आपण न्यू रेशो जर कॅल्क्युलेट करायचं म्हटलं तर या ठिकाणी आपल्याला न्यू रेशोच्या संदर्भात काही इन्फॉर्मेशन दिली का एक्झाम्पलमध्ये? तर कोणतीही इन्फॉर्मेशन ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये न्यू रेशोच्या संदर्भात दिलेली नाही. मग डेड पार्टनर कोणता आहे? तर डेड पार्टनर विराट हा डेड पार्टनर आहे आणि तो कधी डेड झालेला आहे? बघा, विराट इज अ थर्ड पार्टनर, म्हणजे तिसरा पार्टनर आहे. म्हणजे त्याचा जो हिस्सा आहे 3 नंबरचा 4 हा हिस्सा निघून जाईल. म्हणजेच त्यांचा न्यू रेशो जो असणार आहे तो असणार आहे 7:5 आणि हाच आपला काय असणार आहे? गेन रेशो असणार आहे 7:5. जर गुडविल रिटर्न ऑफ वगैरे सांगितलं तर या गेन रेशो मध्ये कोणाचं? फक्त रिटायरिंग पार्टनरचं आपण काय करणार? रिटर्न ऑफ करणार आहोत. तर लॅबिलिटी साईडला बघा कॅपिटल दिले, आपण काय करणार? हे कॅपिटल आपल्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला डिस्ट्रीब्यूट करणार. बिल्स पेबल लॅबिलिटी, क्रेडिटर्स लॅबिलिटी, बँक लोन लॅबिलिटी, जनरल रिझर्व्ह हा देखील आपल्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला ट्रान्सफर करणार. स्टॉकचा बॅलन्स दिलेला आहे. स्टॉक आपण कुठे लिहिणार? आपल्या रिव्हॅल्युएशन आपल्या बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणार. फर्निचर सुद्धा असेटला, लँड अँड बिल्डिंग सुद्धा असेटला आणि बँकचा बॅलन्स बँक अकाउंटच्या डेबिटला ट्रान्सफर करणार आहोत. ऍडजस्टमेंट मध्ये बघा फर्स्ट काय सांगितले? विराट डाय ऑन 13 जून 2017. बघा विराटचा मृत्यू कधी झाला? 30 जून. वर्ष कधी सुरू झालं? सर 1/4/2017 वर्ष सुरू झालं आणि तो मेला 30 जूनला. म्हणजे थोडक्यात एप्रिल, मे आणि जूनचा पूर्ण महिना आहे, म्हणजे टोटल 3 मंथ्स तो आपल्या सोबत बिझनेसमध्ये होता. या 3 महिन्याचा त्याच्या हिस्साचा प्रॉफिट आणि लॉस म्हणजेच P&L सस्पेन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. त्याची एक वर्किंग नोट करावी लागणार आहे. आणि खाली बघा स्टॉक, फर्निचर अँड लँड अँड बिल्डिंग आर टू बी रिव्हॅल्यूड. बघा आता स्टॉक रिव्हॅल्यूड झालेला आहे, फर्निचर रिव्हॅल्यूड झालेले आणि लँड अँड बिल्डिंग रिव्हॅल्यूड झालेले. स्टॉक 16,700, फर्निचर 16,200 आणि लँड अँड बिल्डिंग 3,100. या असेट रिव्हॅल्यूड झाल्या, त्यांना आपण स्टार मार्क करून घेऊया. स्टॉकला एक स्टार मार्क करायचं, त्याच्यानंतर फर्निचरला एक स्टार मार्क आणि लँड अँड बिल्डिंगला एक स्टार मार्क. आता या असेट रिव्हॅल्यूड झालेल्या असतील तर ते वाढले असतील तर ऍड करू. रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला जेवढी वाढ झाली तो प्रॉफिट मेन्शन करू. जर कमी झाले असेल तर तो लेस करू. लॉस आहे तो लॉस मेन्शन करायचा रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला, ते त्यावेळेस बघूया. आता विराट शेअर इन गुडविल. बघा आता विराटचा शेअर ते कॅल्क्युलेट करणार आहे गुडविल मध्ये. इज टू बी व्हॅल्यूड फ्रॉम द फर्म्स गुडविल विच इज व्हॅल्यूड ॲट 3 टाइम्स. 3 टाइम्स म्हणजेच काय? 3 इयर्स दिलेले त्यांनी. परचेस इयर किती आहेत? परचेस इयर दिलेत या ठिकाणी आपल्याला 3 इयर्स दिलेले आहेत. किती दिलेत? 3 इयर्स. अँड द ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ लास्ट 4 इयर्स. लास्ट 4 इयर्स म्हणजेच काय? हा आपला नंबर ऑफ इयर्स आहेत. हे काय? नंबर ऑफ इयर आहेत. नंबर ऑफ इयर किती? 4 इयर्स आहेत.
आणि प्रॉफिट ऑफ लास्ट 4 इयर्स इज रुपीज. बघा पहिल्या वर्षीचा प्रॉफिट आहे 30,000, दुसऱ्या वर्षीचा 25,000, तिसऱ्या वर्षीचा 25,000, चौथ्या वर्षीचा 40,000, टोटल 1,20,000 येणार आहे. बघूया त्याची वर्किंग नोट करायची याची आपल्याला गुडविलची वर्किंग नोट करून त्याच्या ट्रीटमेंट द्यायच्यात आपल्याला. ही वर्किंग नोट साठी असणार आहे. हीज प्रॉफिट म्हणजे कोण, विराट्स प्रॉफिट अप टू द डेथ म्हणजे मृत्यूपर्यंतचा त्याचा प्रॉफिट इज टू बी कॅल्क्युलेट ऑन द बेसिस ऑफ प्रॉफिट ऑफ लास्ट इयर. बघा लास्ट इयरचा जो प्रॉफिट असणार आहे, लास्ट इयरचा प्रॉफिट किती आहे बघा इथं, शेवटीचा प्रॉफिट शेवटच्या वर्षाचा 40,000. तर याची सुद्धा वर्किंग नोट करावी लागणार आहे. हे P&L सस्पेन्स कॅल्क्युलेट करायचं आहे त्यानुसार. आणि विराट वॉज एंटायटल टू गेट, बघा विराट वॉज एंटायटल टू गेट सॅलरी ₹1,200 पर मंथ. म्हणजे तो सॅलरी त्याला भेटते 1,200 पर मंथ. म्हणजे 1,200 गुणुले तो 3 महिने होता तर ती येणारे 3,600 रुपये सॅलरी त्याच्या हिस्साची. याचे दोन इफेक्ट त्याच्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला लिहिणार आणि बॅलन्स शीटच्या असेटला P&L सस्पेन्स जे असणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे ऍड करावं लागेल P&L सस्पेन्स मध्ये बॅलन्स शीटच्या असेटला. त्याच्यानंतर इंटरेस्ट ऑन कॅपिटल बघा हे सुद्धा 10% पर ॲनम म्हणजे पेड टू बी अलाउड. आता इंटरेस्ट ऑन कॅपिटल हे आपण काय करणार, आपल्या कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला लिहिणार आणि दुसरा इफेक्ट आपण हे P&L सस्पेन्स मधून लेस करणार आहोत P&L सस्पेन्स मधून. आणि विराट ड्रॉविंग, आता विराटचं ड्रॉविंग सुद्धा दिलंय अप टू द डेट ऑफ डेथ वॉज ₹900 पर मंथ, 900 रुपये पर मंथ. 3 महिने जगला 900 रुपये प्रत्येक महिन्याला जर कॅल्क्युलेट केले तर 9×3=27 म्हणजे 2,700 रुपये ड्रॉविंग आहे. याचे इफेक्ट बघा आता हे ड्रॉविंग त्याच्या कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला लिहिणार आणि आपल्याकडून कॅश जाणार आहे किंवा बँक थ्रू पैसे जातील बँक अकाउंटच्या क्रेडिटला. तर अशा पद्धतीने त्याचे इफेक्ट आपल्याला सगळे ऍडजस्टमेंटचे द्यावे लागणार आहेत. आपल्याला जर्नल एंट्रीज आणि वर्किंग नोट दाखवायच्यात गुडविलच्या वगैरे असं त्यांनी, तर आपण ते करूया, काही अवघड नाहीये. फर्स्टली आपण त्या 2 वर्किंग नोट करूया, गुडविलची आणि P&L सस्पेन्सची. गुडविलची इन्फॉर्मेशन आपल्याला नंबर 2च्या ऍडजस्टमेंटमध्ये दिली आणि P&L सस्पेन्स नंबर 3 मध्ये दिले. तर आपण आपल्या वर्किंग नोटचा मी फॉर्मॅट तयार करून ठेवलेला असतो, त्या फॉर्मॅटकडे आपण फक्त जाऊया. आणि त्या ठिकाणी बघा पहिली जी वर्किंग नोट असणार आहे ती असणार आहे आपली कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल. आता गुडविल कॅल्क्युलेट करताना 2 स्टेजमध्ये म्हणजे 2 स्टेप आहेत. पहिल्यांदा आपल्याला ॲव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करावं लागेल आणि दुसऱ्यांदा आपल्याला गुडविल, नेक्स्ट सेकंडली आपण काय करणार, गुडविल कॅल्क्युलेट करणार. तर फर्स्ट आपण ॲव्हरेज प्रॉफिट कसा कॅल्क्युलेट करायचा ते समजून घेऊया. ॲव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करण्यासाठी एक फॉर्म्युला ॲव्हरेज प्रॉफिटचा. ॲव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू टोटल प्रॉफिट डिवायडेड नंबर ऑफ इयर्स. टोटल प्रॉफिट म्हणजे आपल्याला जेवढ्या वर्षाचा प्रॉफिट दिलाय त्याची बेरीज करायची आणि डिवायडेड नंबर ऑफ इयर्स म्हणजे जेवढ्या वर्षाचा प्रॉफिट आहे ती वर्ष म्हणजे नंबर ऑफ इयर्स. तर आपल्याला बघा आता टोटल प्रॉफिट आपण 2 नंबरच्या ऍडजस्टमेंट मध्ये जर आपण बघितलं तर 30,000, 25,000, 25,000 आणि 40,000. तर तोच लिहून घेऊया आपण या ठिकाणी. फर्स्टली आपण लिहिणार 30,000 प्लस 25,000 प्लस 25,000 प्लस 40,000. या सगळ्याची बेरीज जर केली तर तो आपल्याला प्रॉफिट भेटणार आहे 1,20,000 आणि याला भागिले आपण 4 करणार आहे म्हणजे 1,20,000 पूर्ण टोटल प्रॉफिट भागिले 4 जर केले तर आपल्याला बघा किती येणार आहे, ₹30,000 हा आपला ॲव्हरेज प्रॉफिट असेल. 30,000 काय असणार आहे ॲव्हरेज प्रॉफिट. आय होप तुम्हाला हा ॲव्हरेज प्रॉफिट कळला. आपण 30,000 काढला. आता गुडविल कॅल्क्युलेट करायचं. गुडविलचं फॉर्म्युला काय की ॲव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ परचेस इयर. आपल्याला बघा ॲव्हरेज प्रॉफिट आपण 30,000 काढलेला आहे तो लिहून घेऊया आपण ₹30,000 आणि नंबर ऑफ परचेस इयर बघा इथं दिलेले आहेत त्यांनी. बघा किती इयर परचेस म्हटले, किती टाइम म्हटले बघा 3 टाइम्स म्हणजे नंबर ऑफ परचेस इयर किती 3 इयर्स आहेत. नंबर ऑफ परचेस इयर आपण काय करणार या ठिकाणी 3 लिहिणार म्हणजेच गुडविल तुमचं 3×9 म्हणजेच 90,000 रुपये येणार आहे. किती येणार आहे गुडविल तुमचं 90,000. आता हे पूर्ण कोणाचं गुडविल आहे, फर्मचं गुडविल आहे. मग त्यातला कोणाचा शेअर काढायचा आहे गुडविल मधला, जो डेड पार्टनर आहे तिचा. डेड पार्टनर कोणी, विराट म्हणजे विराट शेअर. आपण काय करणार 90,000 भागिले आता त्यांच्या रेशोची बेरीज. जुना रेशो बघा प्रॉब्लेम मध्ये जाऊन काहीतरी 5 7 5 आणि 4 आहे. 7 आणि 5 12 आणि 4 16 म्हणजेच आपल्याला भागिले किती करावं लागेल 16 करावं लागेल आणि गुणुले किती करावं लागेल, इथे त्याचा हिस्सा 4 आहे म्हणून 4 करावं लागेल. म्हणजेच आपला जो प्रॉफिट असणार आहे तो 90,000 भागिले 16 गुणुले 4 जर केला तर विराटच्या वाट्याचं म्हणजेच विराटचं शेअर
गुडविल मधला किती येणार आहे 22,500 रुपये. किती येणार आहे विराटचा शेअर गुडविल मधला 22,500. आता हा शेअर त्यांनी काय केलं फक्त डेड पार्टनरचाच रेज केला. मग याची जनरल एंट्री जर करायची म्हटली तर आपण काय करूया गुडविल अकाउंट डेबिट म्हणजे आपल्याला याची जर जनरल एंट्री केली तर गुडविल अकाउंट डेबिट टू विराट कॅपिटल ते 22,500 गुडविल डेबिट 22,500 टू विराट कॅपिटल 22,500 अशा पद्धतीची जी जनरल एंट्री होणार आहे. आणि आता हे गुडविल त्यांनी रिटर्न बॅक सांगितलंय का प्रॉब्लेम मध्ये ते एकदा चेक करून घ्यायचं. तर ते रिटर्न बॅक सांगितलेलं नाहीये म्हणजे रिटर्न ऑफ करायचं नाहीये ते तसंच राहायचं म्हणजे एवढीच एक जनरल एंट्री होणार आहे. आणि आता आपल्याला P&L सस्पेन्स कॅल्क्युलेट करायचं आहे. 3 नंबरच्या ऍडजस्टमेंट मध्ये त्याचा P&L सस्पेन्स काय असेल ते त्यांनी दिलेले काय सांगितले बघा हीज प्रॉफिट अप टू द डेट इज टू बी कॅल्क्युलेट ऑन द बेसिस ऑफ प्रॉफिट ऑफ लास्ट इयरचा प्रॉफिट म्हणजे आपला इस्टिमेटेड प्रॉफिट ऑफ करंट इयर काय असणार आहे लास्ट इयर प्रॉफिट असणार आहे लास्ट इयर प्रॉफिट. मग लास्ट इयरचा जो प्रॉफिट आहे तो किती दिलेला आहे बघा आपल्याला त्यांनी लास्ट इयर प्रॉफिट तर तो आहे बघा या ठिकाणी 40,000 किती तो ₹40,000 म्हणजेच तो 40,000 जो प्रॉफिट आहे तो किती महिन्याचा आहे लास्ट इयरचा म्हणजेच आपला किती महिन्याचा 12 महिन्याचा म्हणजेच तो या वर्षीचा करंट इयर प्रॉफिट असणार आहे 12 महिन्याचा. मग हा 12 महिन्याचा 40 आहे तो आपल्यासोबत किती महिने होता सर तो आपल्यासोबत 3 महिने होता विराट म्हणजे 3 महिन्याचा कॅल्क्युलेट करावा लागेल. मग आपण काय करू ते जे 40,000 जे आलेले ते 40,000 हे 12 महिन्याचे म्हणून भागिले 12 गुणुले 3 करूया त्याला. 40,000 भागिले 12 गुणुले जर 3 केले आपण तर आपल्याला त्याच्या हिस्स्याचा जो प्रॉफिट असणार आहे म्हणजे तो 3 महिन्याचा जो प्रॉफिट असणार आहे तो 10,000 रुपये भेटेल. हा पूर्ण 3 महिन्याचा फर्मचा प्रॉफिट आहे. त्याच्यामध्ये आता इथं मी किती महिने लिहितो फक्त 3 मंथ्स लिहितो आणि याच्यामध्ये आता विराटचा शेअर आपल्याला कॅल्क्युलेट करावा लागेल विराट शेअर इन प्रॉफिट बरोबर. मग विराटचा शेअर प्रॉफिट मध्ये कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल 10,000 विराट टोटल फर्मचं कॅपिटल आहे रेशोची बेरीज 16 आहे आणि त्याचा हिस्सा 4 आहे म्हणून गुणुले 4 करायचा आपण. तर 10,000 भागिले 16 गुणुले 4 जर केले तर आपल्याला P&L सस्पेन्स म्हणून अमाऊंट भेटणार आहे 2,500 रुपये त्याच्या हिस्स्याची. मग हे 2,500 आपण कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला आणि बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणार. पण बॅलन्स शीटच्या असेटला लिहिताना त्या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या की त्याच्यावर आपल्याला एक स्टार मार्क करावं लागेल कारण की त्याच्यामध्ये इंटरेस्ट ऑन कॅपिटल एक आहे इंटरेस्ट ऑन कॅपिटल एक ऍड करावं लागणार आहे तो एक स्टार मार्क आहे. आणि अजून काय ऍडजस्टमेंट आहे का बघा सॅलरी एक आहे सॅलरीसाठी एक स्टार मार्क करावं लागणार आणि ड्रॉइंगचे इंटरेस्ट म्हणजे 2 स्टार मार्क करावे लागणार आहेत. ह्या 2 वर्किंग नोट आपल्याला समजल्या म्हणजे आपला प्रॉब्लेम बऱ्यापैकी सॉल्व्ह होणार आहे. आय होप तुम्हाला या 2 वर्किंग नोट क्लिअर झालेल्या आहेत. आता सॉल्व्ह करायला सुरुवात करूया. फर्स्टली आपण आपली बॅलन्स शीट ट्रान्सफर करून घेऊ. फर्स्ट बघा कॅपिटल अकाउंट दिले आपण आपल्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला जायचं. पार्टनरची नावं फक्त मी या ठिकाणी लिहून घेतो. पहिला पार्टनर आहे रोहित दुसरा आहे सचिन आणि तिसरा आहे विराट. आणि चला आपण पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला त्यांचा बॅलन्स ट्रान्सफर करून घेऊया बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन आणि त्याची जी अमाऊंट आहे ती आपण अमाऊंट त्या ठिकाणी लिहिणार 23,000 15,000 आणि 12,000. बघा कॅपिटलचा बॅलन्स किती 23 15 आणि 12 तो त्या ठिकाणी लिहून घेऊया ₹23,000 15,000 अँड 12,000. दॅन नेक्स्ट बघा बिल्स पेएबल हे बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला आपल्याला लिहायचंय बिल्स पेएबल. चला बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी लिहू आपण बिल्स पेएबल आणि त्याची अमाऊंट लिहिणार ₹2,000 2,000 रुपये. बिल्स पेएबल झाल्यानंतर क्रेडिटर 60,000 हे सुद्धा बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीलाच लिहिणार आपण क्रेडिटर्स ₹8,000. क्रेडिटर्स लिहिल्यानंतर बँक लोन दिलेले बघा बँक लोन सुद्धा आपण बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीलाच लिहिणार आहोत बँक लोन आणि त्याची अमाऊंट लिहिणार ₹12,000 12,000. बँक लोन झाल्यानंतर जनरल रिझर्व्ह दिले 16,000 आपण आपल्या बॅलन्स शीट कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहिणार बाय जनरल रिझर्व्ह आणि त्याची अमाऊंट जी 16,000 रुपये आहे ती आपण त्या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट करून टाकूया. त्यांचा रेशो काय आहे 7 5 4 म्हणजे एकाला येईल 7,000 एकाला येईल 5,000 आणि एकाला येणार आहे 4,000 या सगळ्याची टोटल 16,000च होणार. दॅन नेक्स्ट पुढे जाऊया आपण असेटला बघा स्टॉक दिलेला आहे बॅलन्स शीटच्या असेटला इनरला लिहिणार आपण स्टॉकची व्हॅल्यू लिहिणार ₹17,000 इनर कॉलमला एक ओळ जागा सोडायची स्टॉक लिहून.
त्याच्यानंतर लिहिणार आपण फर्निचर 18,000. आपण जाऊया बॅलन्स शीटच्या असेटला आणि त्या ठिकाणी लिहू फर्निचर ₹18,000. 18,000 इनरलाच लिहिणार. आणि लँड अँड बिल्डिंग 16,000. हे सुद्धा बॅलन्स शीटच्या असेटलाच लिहिणार आपण. लँड अँड बिल्डिंग अमाऊंट लिहिणार ₹16,000. 16,000. बँकचा बॅलन्स दिलेला आहे. बँक अकाउंट तयार करायचं. त्याच्या डेबिटला लिहायचं टू बॅलन्स ब्रॉट डाऊन आणि त्याची अमाऊंट लिहिणार ₹37,000. 37,000. नेक्स्ट बघा ऍडजस्टमेंट कडे जाऊया. पहिल्यांदा ऍडजस्टमेंट मध्ये स्टॉक रिव्हॅल्यूड सांगितले. स्टॉकची व्हॅल्यू त्यांनी दिलेली 16,700. आपण बॅलन्स शीटच्या असेटला जाऊया. त्या ठिकाणी ज्या ठिकाणी स्टॉक दिले त्या ठिकाणी आउटरला लिहूया 16,700. म्हणजे तो 17,000 होता, तो कमी झालेला आहे. लेस डेप्रिसिएशन आपण लिहिणार ₹300. 17 मधनं 300 गेले. आउटरला 16,700. ₹300 लॉस आहे रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला टू स्टॉक. अमाऊंट लिहिणार ₹300. स्टॉक झाल्यानंतर फर्निचरची व्हॅल्यू बघा. आता फर्निचर या ठिकाणी डेबिटला 16,200 म्हणजे 16,200 सांगितली व्हॅल्यू. बॅलन्स शीटच्या असेटला जायचं. फर्निचर लिहायचं. आउटरला 16,200 आणि ते बघा 18,000 आहे इनरला, म्हणजे ते कमी झालेले. या ठिकाणी आपण लिहायचं लेस डेप्रिसिएशन ₹1,800. लेस डेप्रिसिएशन अमाऊंट लिहिणार 1,800. ₹1,800 आपला लॉस आहे, तो आपण रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला लिहिणार टू फर्निचर. अमाऊंट लिहिणार ₹1,800. नंतर बघा पुढची कोणती असेट रिव्हॅल्यूड आहे. लँड अँड बिल्डिंग रिव्हॅल्यूड आहे आणि तिची व्हॅल्यू आहे 30,100. ते आपण जाऊया बॅलन्स शीटच्या असेटला आणि त्या ठिकाणी लँड अँड बिल्डिंग आउटरला लिहूया 30,100 आणि ती इनरला बघा 16,000 आहे, म्हणजे कितीने वाढली बघा. ती वाढलेली जवळजवळ 14,100 रुपयाने वाढली. त्याला म्हणायचं ऍड ऍप्रिसिएशन. अमाऊंट लिहिणार ₹14,100. आउटरला 30,100 आणि हे 14,100 आपल्या रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला लिहायचं बाय लँड अँड बिल्डिंग. अमाऊंट लिहिणार आहे ₹14,100. दॅन नेक्स्ट बघा फर्स्ट ऍडजस्टमेंट संपली. सेकंड मध्ये विराटचं गुडविल कॅल्क्युलेट केलेले त्याच्या हिस्साचं वर्किंग नोट कडे जायचं आणि त्याची जनरल एंट्री काय केली. गुडविल अकाउंट डेबिट टू विराट कॅपिटल. वर्किंग नोट मी तुम्हाला समजून सांगितले, परत त्याच्यात वेळ घालवत नाहीये. गुडविल अकाउंट डेबिट टू विराट कॅपिटल. गुडविलच्या डेबिटला आपल्याला लिहावं लागेल टू विराट कॅपिटल अकाउंट 22,500. ते लिहिले 22,500 आणि याचा दुसरा इफेक्ट आपल्या कॅपिटलच्या क्रेडिटला लिहिणार आपण बाय गुडविल अकाउंट आणि त्याची अमाऊंट आपण लिहिणार आहोत विराटच्या कॉलम मध्ये 22,500. झालं गुडविल. झाल्यानंतर नेक्स्ट ऍडजस्टमेंट नंबर थर्ड ऍडजस्टमेंट आहे. P&L सस्पेन्स कॅल्क्युलेट केलेले. ते सुद्धा आपण वर्किंग नोट मध्ये बघा की P&L सस्पेन्स इथं बघितलं तर टोटल 2,500 आलेले. ते कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला आणि बॅलन्स शीटच्या असेटला लिहिताना 2 स्टार मार्केट म्हणजे आपल्याला जागा सोडावी लागेल. आपण कॅपिटलच्या क्रेडिटला लिहू बाय P&L सस्पेन्स आणि टोटल आपण 2,500 रुपये विराटच्या कॉलम मध्ये लिहिणार आहे P&L सस्पेन्स, कारण ते किती आले 2,500. आणि हे 2,500चा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेटला आपण लिहिणार प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट. अमाऊंट लिहिणार आहोत त्याची ₹2,500 इनर कॉलमला. पहिली ऍडजस्टमेंट आहे त्यासाठी 1 ओळ जागा सोडायची, दुसऱ्या ऍडजस्टमेंटसाठी 2 ओळी जागा सोडायच्यात. अशा पद्धतीने. आय होप तुम्हाला दिसतंय. मी साईडला दिसत नसेल तरी सुद्धा मी लिहितोय ते तुम्ही लक्ष देऊन पाहताय. नेक्स्ट पुढे जाऊया बघा. नंबर 4th ऍडजस्टमेंट मध्ये काय सांगितलेले त्यांनी की विराट एंटायटल टू गेट सॅलरी 1,200. आता ही सॅलरी 1,200 गुणिले 3 3,600 भेटल. ते कॅपिटल अकाउंटच्या कुठे लिहायची त्याच्या क्रेडिटला आणि P&L सस्पेन्स मध्ये ऍड करायची. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला जाऊया आणि त्या ठिकाणी लिहू बाय सॅलरी आणि विराटच्या कॉलम मध्ये 1,200 3 महिने सोबत होता म्हणजे 3,600. आणि दुसरा इफेक्ट आपण आपल्या बॅलन्स शीटच्या असेटला जे P&L सस्पेन्स लिहिले त्या ठिकाणी लिहायचं ऍड सॅलरी. अमाऊंट लिहिणार 3,600 रुपये. बघा या 2,500 प्लस 3,600 याची जी टोटल असणार आहे ती इनरला आपण लिहिणार 6,100. म्हणजे आपली सॅलरी जी त्याला भेटणार होती त्याची त्याची ऍडजस्टमेंट आपण कंप्लीट केलेली आहे. नेक्स्ट बघा पुढे बघा त्यांनी काय सांगितलेलं आहे. नंबर 5th ऍडजस्टमेंट इंटरेस्ट ऑन कॅपिटल ॲट 10% पेड टू बी अलाउड. म्हणजे त्याला इंटरेस्ट ऑन कॅपिटल द्यावं लागणार आहे विराटला. आपण त्याची वर्किंग नोट केलेली आहे बघा या ठिकाणी. कॅल्क्युलेशन ऑफ इंटरेस्ट ऑन कॅपिटल लिहायचं. कॅल्क्युलेशन ऑफ इंटरेस्ट ऑन कॅपिटल. मग विराटचं कॅपिटल जे आहे ते 12,000 रुपये या ठिकाणी दाखवायचं आणि त्याच्यावर इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचं किती महिन्याचं 3 महिन्याचं. कसं ते पण सांगतो की बघा त्यांनी 10% सांगितलंय बरोबर.
आणि तुम्हाला कधी 30 जूनला म्हणजे 3 महिन्याचं कॅल्क्युलेट करावं लागेल 12,000वर 10% 3 महिन्याचं. म्हणून वर्किंग नोटमध्ये 12,000 गुणुले 10%, 10% 100 पैकी म्हणून 100 भागिले 10 गुणुले 3 भागिले 12 म्हणजे 3 महिन्याचं आहे म्हणून 3, 12 महिन्यापैकी 3 आहेत म्हणून 3 भागिले 12 लिहिलं. तर ते इंटरेस्ट येणार आहे 300. याचा एक इफेक्ट आपण आपल्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला लिहायचा, बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल विराटच्या कॉलममध्ये 300 रुपये लिहायचे. आणि दुसरा इफेक्ट आपलं P&L सस्पेन्स बॅलन्स शीटच्या असेटला जे दाखवले त्याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी बघा इंटरेस्ट ऑन कॅपिटल जे असणार आहे त्या ठिकाणी हे 300 रुपये ऍड करायचे म्हणजे आउटरला 600 प्लस 300 टोटल येणार आहे 6,400. ही वर्किंग संपलेली आहे. नेक्स्ट लास्ट ऍडजस्टमेंट मध्ये विराट ड्रॉविंग म्हटले त्यांनी 900 रुपये पर मंथ. मग 900 गुणुले 3 महिने जगला होता 3 बरोबर 2,700 कॅपिटलच्या डेबिटला आणि कॅश अकाउंटच्या क्रेडिटला लिहायचं. आपण जाऊया कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला आणि त्या ठिकाणी लिहिणार आपण टू ड्रॉविंग कंसात लिहायचं कॅश आणि 2,700 रुपये अमाऊंट लिहायची विराटच्या कॉलममध्ये. आणि कॅशच्या क्रेडिटला लिहिणार आपण बाय विराट कॅपिटल कंसात ड्रॉविंग आणि 2,700 रुपये अमाऊंट लिहिणार. त्याच्यानंतर आपल्या जवळजवळ सगळ्या ऍडजस्टमेंट संपलेल्या आहेत. क्लोज करायला सुरुवात करायची. पहिल्यांदा आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करणार. रिव्हॅल्युएशन जर बघितलं तर क्रेडिटची टोटल आहे 14,100, तीच लिहिणार डेबिटला 14,100 रुपये. त्यातनं हे 300 आणि 1,800 टोटल 2,100 जर वजा केले तर 12,000 रुपये आपल्याला प्रॉफिट राहणार आहे रिव्हॅल्युएशनचा. तो डिस्ट्रीब्यूट करायचा आहे सगळ्या पार्टनरमध्ये. त्याच्यामुळे त्याला लिहायचं टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. रोहितला त्यातले 7 हिस्से द्यायचे, सचिनला 5 हिस्से द्यायचे आणि विराटला द्यायचे 4. या पद्धतीने डिस्ट्रीब्यूट केला तर 5,250, 3,750 आणि 3,000 अशा पद्धतीने तो डिस्ट्रीब्यूट होईल. हा इकडे डेबिटला पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला ट्रान्सफर करायचा. पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला लिहायचं बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट आणि रोहितच्या कॉलममध्ये 5,250, सचिनच्या 3,750 आणि विराटच्या याच्यामध्ये 3,000 रुपये. आणि आता हे पार्टनर्स कॅपिटल क्लोज करायचं. विराटची टोटल बघा क्रेडिटची 47,900 रुपये आहे, 47,900. तीच डेबिटला लिहिली 47,900 आणि त्यातनं हे 2,700 रुपये जर वजा केले तर 45,200 रुपये शिल्लक राहतील बॅलन्सिंग फिगर म्हणून. मग हे 45,200 याला लिहायचं टू विराट एक्झिक्युटर लोन अकाउंट. काय लिहिणार आपण टू विराट एक्झिक्युटर लोन. आणि याचा दुसरा इफेक्ट आपण आपल्या बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला विराट एक्झिक्युटर लोन म्हणून दाखवायचा 45,200. राहिलेल्या पार्टनरचं कॅपिटल अकाउंट क्लोज करू. सचिन 15 आणि 5 20 आणि 3 23,750. तेच डेबिटला लिहिणार 23,750 वजा होण्यासाठी काय नाही बॅलन्सिंग फिगर 23,750 राहील. रोहित 23 आणि 7 30 आणि 5,250 म्हणजे 35,250. तेच डेबिटला लिहिणार 35,250 वजा होण्यासाठी काहीच नाही बॅलन्सिंग फिगर 35,250च राहणार आहे. याला लिहायचं टू बॅलन्स कॅरीड डाऊन. आणि ही बॅलन्सिंग फिगर आपण आपल्या बॅलन्स शीटच्या असेट लॅबिलिटीला जायचं. त्या ठिकाणी लिहायचं कॅपिटल अकाउंट रोहित 35,250, सचिन 23,750 आणि या सगळ्याची टोटल आपण आउटरला दाखवणार आहोत 59,000 रुपये. दॅन आफ्टर आपलं गुडविल अकाउंट क्लोज करायचं. बघा गुडविल अकाउंट आपण क्लोज करणार. गुडविलच्या डेबिटची टोटल आहे 22,500, क्रेडिटला लिहिणार 22,500 वजा होण्यासाठी काहीच नाही बॅलन्सिंग फिगर 22,500 राहील. त्याला म्हणायचं बाय बॅलन्स कॅरीड डाऊन आणि हा आपण बॅलन्स शीटच्या असेटला ॲज अ गुडविल म्हणून दाखवणार 22,500. कॅश अकाउंट क्लोज करायचं. कॅश अकाउंट आपण डेबिटची टोटल बघा कॅशच्या 37,000 आहे 37,000, क्रेडिटला लिहिणार 37, त्यातनं 2,700 मायनस झाले तर 34,300 राहतील. याला म्हणायचं बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. आणि याचा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेटला कॅश ऑब्लिक बँक अकाउंट 34,300. आणि आत्ता आपण काय करणार आहोत क्लोज करणार आहोत आपली बॅलन्स शीट. तर ती 1,26,200 लॅबिलिटी असणार आहे आणि असेट सुद्धा 1,26,200. म्हणजे या प्रॉब्लेमची बॅलन्स शीट आपली 1,26,200 रुपयांनी टॅली झाली. आय होप विद्यार्थी मित्रांनो हे एक्झाम्पल तुम्हाला समजलेलं असणार आहे. समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या वर्गमित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचं धन्यवाद. चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आज आपण इथंच थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.